हिनीत बिनीन बघत बी नाही, दखल सुद्धा घेत नाही साधित. पण त्याला सुट्टी नाही आता. परळीवाल्याला त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही आता. ते बडबड करून नाही चालत रे. इकडे बी ऐकून घेतो म्हणजे कच्चे नाहीयेत. ऐकून घेतो म्हणून कच्चे नाहीत. कुंकड बरळायचं नाही त्यांचं ऐकून. इकडे बी कच्चं रक्त नाही येत मराठ्यांचे. त्यामुळे हे होऊन जाऊ द्या. तू मरू घातलं वय यांना. मरतेन तर लोकांची मरती, मरतेन तर मराठ्यांचीच मरती. आणि तुला मजा करायची वय लोकांचे लेकरं सोळावर देऊन. तू बघतोस तू ऐकणार काही काही तर माझ्या पार आई बापापर्यंत यायले. ठीक आहे, आपली वैचारिक लढाई होतो. आई बापापर्यंत येणार तुम्ही. आम्हाला माहिती आहे मग तुमचं बाटलाचेच उसं होते. नाही त्या खरकाट्यानी 5-6 जण उभा करून ठेवले आणि ते वच 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 बुळबुळ बोलते. त्यांना वाटतं आम्हाला बोलताच येत नाही. अरे आपल्या डायरीतले डेंजर शब्द येतं इतके भयान काढील. हे माकडावून एवढे आणतो तुम्ही माकडीन व्हा त्यांच्या पुढं. नाही त्याला एवढं त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा. मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दागा फटका करणार होता, हे पुन्हा तपास. पाटील, तब्येत कशी आहे तुमची, प्रकृती कशी आहे? नाही यार, ते त्रास होतो. लय ऊन होतं राव, कडक दणकाच होता सगळ्याला. त्याच्यामुळे ते त्रास झाला ना पोटात आणि त्याच्यात आग होती नाही ते. पण हे सलाईन ते सुरू केल्यापासून आता थोडं बरं वाटतंय. पण ते आग आणि ते खूप होती, लय ऊन होतं. सरकारनं काही सरकारकडे तुम्ही मागण्या मांडलेल्या होत्या, तर त्या किती मागण्या होत्या, किती पूर्ण झाल्या काय? नाही, आता सगळ्याच मागण्यांविषयी आपण त्यांच्याकडे 10-15 होत्या. त्याविषयी सगळ्यांशी आता त्यांनी चर्चा केली आणि ते ताबडतोब केलं नाही ना. दिवसभर रात्रभर सारखं सुरू होतं. ते आले ना आम्ही ऐकलं असं पण नाही. सगळ्यांना विचारू, तज्ज्ञ, अभ्यासक, काय समन्वयक, मराठा समाज, जे ज्ञानी त्यात होते काही काही, त्यांना सगळ्यांना विचारून आपण ते सगळे खलबतं करून ते मान्य केलंय. आणि आता उद्याच्या मंगळवारपासून आता हे सगळ्या सूचना आदेश सरकार स्तरावर, अधिकारी स्तरावर निघायला सुरुवात होतील. कारण 58 लाख नोंदी ह्या लय महत्वाच्या होत्या. कारण 58 लाख नोंदीचे जर प्रमाणपत्र दिले तर 2.5-3 कोटी मराठा समाज आरक्षणात जातोय. त्यामुळे ते प्रमाणपत्र घेणं खूप गरजेचं होतं. कारण तो पूर्ण राज्यभरातला विषय होता. पुन्हा त्यांनी टाळाटाळ केली असती, अनेक अडचणी आल्या असत्यात. आता ते म्हणले की आता ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करतोच राहिलेले. 58 लाख नोंदी सापडलेलेचे आणि व्हॅलिडिटी आपण म्हणजे काय होईल, एक बाजू पक्की होऊन जाईल आपली. दुसरं होतं की हैदराबाद गॅजेटियरचं त्याच्यात SOP देणं, कार्यपद्धती चांगली करणं गरजेचं होतं. त्यामुळे आता ते पण सुलभता त्याच्यात आणून आता तेही प्रमाणपत्र वाटप होतील. त्याचे आदेश काढतो म्हणे आम्ही. SOP सगळ्या यांना दाखवले आपण अभ्यासकांना, याच्यात काय बदल करायचा का सांगितलं. त्यांनी पण काही सूचना होत्या, त्याच्यात काय बदल होते ते पण सांगितलेत. तेही त्यांना घ्यायला सांगितलं आणि ते म्हणले आम्ही घेतो. आता हे मंगळवारपासून कॅबिनेटपासून आम्ही ते बदल करायला सगळी सुरुवात करतो. त्यानंतरचं सातारा संस्थांचं गॅजेटियर, कोल्हापूर, औंध, पुणे, ह्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, या सगळ्या संदर्भात आता ती कारवाई सुरू करायला. ते म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. म्हणजे काय होईल, सातारा संस्थांचा JR काढण्यासाठी म्हणजे ते कोर्टात जाणार नाही, चॅलेंज होणार नाही या संदर्भात. आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे, चला वेळ देऊयात. नाही दिला आपण महिन्याचा तर ते म्हणते आम्हाला चांगला JR काढायचा होता, तुमच्यामुळे आम्ही गडबडीत काढला. मग ते देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले ना, गडबडीत काढला तर फक्त प्रसिद्ध होईल, म्हणजे प्रसिद्धी मिळेल, मग त्याचा फायदा काही होणार नाहीये. आणि 1 महिन्याला थांबून जर काढला तर ते समाजाच्या हिताचा राहील, असं स्वतः मीडियासमोर मुख्यमंत्र्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यामुळे ठीक आहे, महिन्याने द्या. काय 70-80 वर्ष नव्हतंच ना, तर 1 महिन्याने दिल्याने काय फरक पडतो. ते पक्कच देतील ना. मग या हिशोबानं गुन्हे झालेत महाराष्ट्रातले सगळे सरसकट गुन्हे, त्या संदर्भातल्या काही कलमा किंवा असे अनेक विषय, ते गुन्हे मागं घेणे याबाबत चर्चा केली. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा तो JR, तेही आता 15 दिवसाच्यात राहिलेले पैसे आणि ते सगळं क्लिअर करून देतात म्हणून सांगितलंय. मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असलं पाहिजे मराठा समाजाच्या समस्यासाठी, म्हणून ते विषय झाला. शिंदे समितीची मुदतवाढ, असे EWचे विषय, त्या अधिसंख्या पद निर्माण करायचे, काही ECBCचे विषय होते, काही सारथीचे विषय होते, महामंडळाचे विषय होते. आता ते सगळे परताव्यापासूनचे सगळे विषय सुरू होतील. शिंदे समितीला मुदतवाढ आवश्यक होती, ती काम म्हणजे नोंदी शोधणं गरजेचं होतं. अशा मागण्यांच्या बाबत सगळी ते आता मंगळवारपासून सगळी सुरुवात करायला. बरं, यावेळेस जर समजा तुमच्या दृष्टीनं, ज्याला तुम्ही नजरअंदाज करणं, दुर्लक्षित करणं असं म्हणता, असं जर सरकारकडून होत असेल तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, मी मग सांगितलं रेटे खाते ना मध्ये. आता इथून पुढे बार केल्यावर एवढं सोपं असतं का मग? विश्वास ठेवणं न ठेवणं. आताही त्यांनी मसुदा आणला होता, ड्राफ्ट आणला होता तयार करून. त्या ड्राफ्टवर दिवसभर चर्चा झालेली आणि रात्रभर सुद्धा. ते करायचं नाही करायचं. ते म्हणले तुम्ही फक्त आत्ता सांगा, यानुसार आदेश आणि सूचना सरकारकडून काढायच्यात, अधिकाऱ्यांकडून काढायचं, लगेच काढतो. पण म्हणलं ते बघून तर घ्यायला लागेल. पुन्हा आपण म्हणायचं काढा आणि ते निघाव चुकीचं, म्हणून ते अभ्यासकापुढं सगळं ठेवलं.
काही समन्वयका पुढे ठेवलं, काही समाजातले काही हुशार लोक होते त्यांच्या पुढे ठेवलं. जेव्हा ते म्हणले काही बदल करायचा, त्यात काही हे असं ठेवायचं आणि त्याच्यानंतर दिलंय. मग ते आता त्यांना सूचना आदेश काढायचे शासन स्तरावर, मग आता त्यांना हा तर म्हणावं लागेल ना त्या ड्राफ्टनुसार. आता हा म्हणलो तर मग रविवार होता, ठीक आहे, सोमवारपासून सुरू होईल ते सगळं काम. मागे 1 महिन्याचा कालावधी तुम्ही दिलेला होता, मग 10 महिने होऊन गेले होते, तुम्ही स्वतः सांगितलं होतं. आता या 1 महिन्यात होईल का? तुम्हाला विश्वास आहे का यांच्यावर? दिलेल्या वेळेत तो विश्वास ठेवूच, नाहीच केलं तर लढायला मी सज्ज आहे ना माझ्या समाजासाठी पुन्हा. तुम्ही करा. नाही, मग आता चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला शेवट असतो. त्याचा द एंड होतो वाईट कामाचा, चांगल्या कामाचा कधीच होत नसतो. त्याला चांगल्या कामाला शेवट नसतो, सारखं लढावं लागतं तेव्हा चांगलं होत असतं. आणि चांगल्या कामाला शेवट नसतो आणि नसला पण पाहिजे चांगल्या कामाला शेवट. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं म्हणतात की आता हा जो निर्णय ओबीसी बांधवावरती अन्याय घडणारा आहे, त्यामुळे ओबीसी सुद्धा रस्त्यावर उठेल असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला. आणि सरकारवर देखील त्यांनी टीका केली की सरकार हे डबल ढोलकीसारखं वाचतंय. आणि ते लई करी ढोलकी होय. उगा काय तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठे गेलता, तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय. तो सरकार होतं तेव्हा काय तो पाळणा बांधून दिला तेव्हा झोका ओबीसीला. काही बोलायचं उगा आपलं. हे आलं की याच्यावर बोलायचं. हे बी धडाचे नाहीत, हे काय ओबीसीला यांनी काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही. आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही ओबीसीला आणि मराठ्याला. उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकार विरुद्ध झुंजलं पाहिजे. आणि ते आपल्या आपल्यात वाद लावून देतात, आपण सुरू आणि कच चांगलं होऊन ओबीसीचं बी मराठ्याचं बी. मी तर मराठ्याचं कल्याण करणारच, मी तर पुढे नेणार. आमचं आहे ते हक्काचं देतेत, आमच्या नोंदी सापडल्या ते द्यालेत. आम्ही तर कुठं म्हणतो त्यांना धक्का लावा, त्यांना धक्का लावू नका आणि ढकलू नका. तसंच राहून त्यांना लांबळी चोंबळी धरा. पण आमच्या नोंदी आमचे गॅझेटेर तर द्यावं लागतील ना, ते देत आहेत ते ओबीसीवर कुठं अन्याय. आमच्या नोंदी द्यायलेत, आमच्या लेकराचं कल्याण. काल तुम्ही विखे विखे पाटील मराठा पाटील समाजाला सांगतायत की मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांना विरोधात उभं करून ते सत्तेची खुर्ची मजबूत करतात असं विजय वडेट्टीवार म्हणतात. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही लई फुटाने वाटेत होता. तुम्ही ओबीसीचं वाटोळच केलं आणि मराठ्याचंही केलंच ना. आणि महाविकास आघाडीनी समजा यांच्या कोणतं होतं तेव्हा महाविकास आघाडी नव्हती वाटतं, काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी वाटोळच केलं ना. आणि तो यासारख्या नेत्याचा भरणा केला काँग्रेसनी, मराठ्याच्या विरोधात बॉम्ब मारणाऱ्या नेत्याचा. काँग्रेसने संपायचं का तुझ्यासारख्यामुळं? आणि हे काँग्रेस सरकारनं मराठ्याचं ओबीसीचं वाटोळ केलं आणि महायुती सरकारनं केलं मराठ्याचं बी ओबीसीचं. मराठा ओबीसीनं समजून घेतलं पाहिजे, आपण एकमेका लेकरा बाळाला साथ देऊया, विरोध करायचा नाही. आपण दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात राहिलं पाहिजे जनतेनं. तुम्ही सरकारकडून राहता आणि आमच्या विरोधात बॉम्ब घालता. पण त्यांनी रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिलाय, लवकरच त्याची घोषणा देखील ते करणार. ओबीसीचं नुकसान होत असेल तर आपल्याला लढावं लागेल. आता रस्त्यावर उतरण्याचे पर्याय. रस्त्यावर उतर नाही तर तिकडे वड्यात उतर म्हणा, पुढं उतर. काल तुम्ही विखे पाटलांना एक विनंती केली की माझी अजून एखादी नायपृष्ट करा. नेमकं नायपृष्ट कोणाची करावी तसंच मागणी. काय झालंय, मला वाटलं होतं बदल झाला पाहिजे प्रत्येकात, ते दिसत नाही. म्हणून तेच म्हणलं होतं, मी नव्हतं म्हणलं ते परळीचं, तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा, त्याची नार्को टेस्ट करा. तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो. त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा, मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे. पुन्हा तपास होऊन काय होता विषय, कोण होता, पडलेला त्या कोण जात होता, पीए त्याचा दीडवाला, त्याच्यात आरोपी 1 नंबरला कोण करायला पाहिजे होतं, कोण तिसराच केला आहे, हे सगळं घेणं गरजेचं आहे. आता पण त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाहीत, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे मी. CID पासून SIT पर्यंत या सगळ्या पुन्हा तपास त्यानं होणं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी बोलणं झालंय त्या आरोपींचं, कोणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कोणी फोनवर बोलत होते. मग ते याच्यात कसं काय नाही. मग रश्मी शुक्ला ज्या पूर्वीच्या महासंचालक होत्या, त्या अजितदादा फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते. मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं याच्यातून. मी आता ते विषय लावून धरणार आहे, त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची. तसे त्याच्यात लय मोठे आहेत, ते सगळेच घ्यायला लावणार आहे. आता नार्को टेस्ट कसं काय होत नाही ते बघतो, कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली माझ्या प्रकरणात नेमका तो काय करणार होता. आता करणारा मी पुन्हा सांगतो, मी आरोपीला तर दोष देत नाही, करणारापेक्षा करून घेणारा महत्वाचा आहे. ते काय करतो, मागून राहतोय,
आणि घोडे नाचल्यासारखा नाचितोय. ते त्यांच्याकडून करून घेतोय ते सगळं. आणि मग हे बी मरूच घातले जातात त्यांनी. मग अंगावर यायला त्याला एवढं सोपं अंगावर यायला, इकडे लय कच्चे येतोय. त्याचं ऐकून तुम्ही मराठ्याच्या चळवळीच्या अंगावर येणार, हे करणार. त्याच्यामुळं ना यांना मी यांचं नावच नाही घेत. या आरोपीची तर दखल घेत नाही मी, गिनीत बी नाही बघत बी नाही, दखल सुद्धा घेत नाही साधी. तर पण त्याला त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आरोपीची, हे मी फुल लावून धरणार आहे आता पूर्ण वेळ. ते कसं होत नाही ते बघतोच आता. कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली, मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कसं काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कसं काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय, आणि आणखीन कुठं कुठं कोणकडे धाराशिवला इकडे तिकडे कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेलं आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं नाही, सगळं एकदाची त्या नार्को टेस्टमध्ये. म्हणजे माझ्या नार्को टेस्टच्या या प्रकरणात बाकीचं सुद्धा सगळं लफडं येणार. त्यामुळे हे होऊन जाऊ दे आता. तू मरू घातलं वय यांना, मरतेन तर लोकांचे मरतील, मरतेन तर मराठ्यांचेच मरतील. आणि तुला मजा करायची वय लोकांचे लेकरं सोळावर देऊन. संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करणार? एसपी पासून पुन्हा ही आधीच केली मी, अधिकृत पुन्हा एकदा एसपींकडे करणार, स्थानिक पोलीस स्टेशनला करणार, स्थानिकला पण, दोनही कमिशनरला करणार. मी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना सुद्धा करणार ही तक्रार. मी जे त्याच्यात विभाग येत आहेत, आणि कोर्टातून सुद्धा आणि पूर्ण ताकदीनं हे लावणार. त्याचे नार्को टेस्ट कसं काय होत नाही माझी पण, ती मी आता बघणार. लोकांच्या लेकराला पुढं घालतो आणि त्यांना मरू घालतो पैशाच्या जेवावर तू. आणि तोच लोक कोणचा पीए येतो, हा कोणचा प्रवक्ता आहे, हे सोबत हिंडत येत, कशा माहित्या पुरवित येत, कशा खोट्या बातम्या मग त्या युट्यूबला दाखवल्या जातात. कोण कोण भेटतं संभाजीनगरला, मंत्रालयात कोण कोण भेटतं, खाऊ गल्लीत कोण भेटतं, पुण्यात कोण भेटतंय, हे सुद्धा यांनी शिकून म्हणजे ब्रेन वॉश केलंय. आणि ब्रेन वॉश करून आरोप करायला लावायचे आणि त्यांच्या हातातून वाईट कृत्य करून घ्यायचं. हे काम बीडपासून लातूरपासून हे सगळेजण करून घेत आहेत वाईट काम हातातून. मग करून घेणारे सुद्धा हे आरोपी झाले पाहिजेत ना. ते जातीचे कोणचे असू, भले ते मराठ्याचे असू, नाही तर ओबीसीचे असू, नाही तर कोणाचे असू. अरे बडबड करून नाही चालत रे. इकडे बी ऐकून घेतो म्हणजे कच्चे नाही आहेत, ऐकून घेतो म्हणून कच्चे नाहीत. कुंकडं बरळायचं नाही त्यांचं ऐकून. इकडे बी कच्चं रक्त नाही येत मराठ्यांचे, पण कोणाचं तरी मायमाऊलीचं ऐकून गप्प बसत असतं प्रत्येक जण. त्याचा अर्थ तुम्ही वाफडणारच असाल ना, वाप जिरत येते आम्हाला जे. आणि इथून पुढं दुसरा मुद्दा, राज्यातले जेवढे बोलणार आहेत ना त्यांना आता तोडीस तोड जसेल तसं उत्तर मिळणार, जसेल तसं तोडीस तोड. कुंकडं बोलते काही काही तर माझ्या पार आईबापापर्यंत यायले. ठीक आहे, आपली वैचारिक लढाई होतो, आईबापापर्यंत येणार तुम्ही. आम्हाला माहिती आहे मग तुमचं बाटल्याचेच ऊस होते तोडायला, तुम्ही कसं पात्रात पडत होतात. आम्ही त्या भाषेत काढणार आहेत, 100% काढणार आहे आता त्याच भाषेत. नाही काढलं तर मग आम्ही नाव बदलून ठेवा, तुम्हाला ज्या त्या भाषेत जात काहीतरी ऐकायचं त्याचं. त्यांनी त्या खरकाट्यानी 5-6 जण उभा करून ठेवले आणि ते वच 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 बुळबुळ बोलते. त्यांना वाटतं आम्हाला बोलताच येत नाही. अरे आपल्या डायरीतले डेंजर शब्द आहेत, इतके भयानक. त्यालाच असेल तसं उत्तर मिळणार आहे. हे काय करतात मग, अंगलोट आलं जातीला जोडी देत, आमच्या जातीला असं असं म्हणले, भंगार म्हणले. जातीत काय समजले त्यांना म्हणलो का, ओढू नका. जिथलं तिथं ज्याला त्याला आता उत्तरं मिळणार आहेत जशा त्याच भाषेत. मग ते कुणी पण असो राज्यात. आता आंदोलनात होतं, नको बाबा समाजात लेकराचं आमच्या वाटोळ होईल म्हणून आम्ही ते 2-2.5 वर्ष असं धुवूनच काढले. आता आम्ही धुवून काढतो. बरं, पण तुमच्या आंदोलनाची टीका होते, सरकार लाचार होताना पाहिलं, माकडाप्रमाणे विखे पाटील उड्या मारताना पाहिलं, आणि केलेलं पाप धुण्यासाठी प्रसादला ते माकडावून उड्या हाणते तर तुम्ही माकडीन व्हा त्यांच्या पुढं. नाही त्याला एवढं बरोबरी करायची. ते माकडावून विखे पाटील उड्या हाणते तर आपण माकडीन व्हायचं, त्यांच्या पुढे जाऊन उड्या आणायचं, झालं. यात शेपूट. सरकार अस्थिर करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी हे सगळं चालू आहे. ते म्हणतात सरकार अस्थिर करण्यासाठी. ते आणखीन एकदा सांगतो बाबा, मी याच्यावर बोलत नाही, मी त्याची दखल घेत नाही, मी कोणाची दखल घेत नाही. पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढाव, गरिबांच्या लेकरांचे लय वाटलं होते धनगराचे. हेच काम आधीच केलं असतं, आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उद्रीत बसून. हेच एसटी आरक्षणासाठी केलं असतं तर आतापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं. करेनात का आमच्या विरोधात. मी 1.5 वर्षापूर्वीच एक गोष्ट सांगितली होती, तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे त्याचा, की कोणाचं ऐकून आपण शिव बोलूया, विनाकारण नाराजा पसरून देऊ नका.
त्याचं ऐकलं, नाराजी पसरले गोडीगुद्री आणि अंतरवाली किंवा मराठा समाजात. काही गरज नव्हती ना या गोष्टी करायची. आम्ही हे पण सांगितलं होतं त्याच वेळेस. आमचा शिवभाऊ जर ओबीसीचा मोठा नेता झाला तर आम्हाला आनंद होईल. उलट हे कोण कुंकडून आम्हाला धामाचं त्या परळीवाल्याचं ऐकायचं आणि त्या लाभार्थी टोळीचं तेवढे कमेंटच्या जीवावरच करायचं. कमेंटच्या जीवावर नसतं, ते धनगराचे आडून गेलं ते आणि साधून घेतात. आणि ते लाभार्थी टोळीला कामच तेवढे. त्यांनी सगळ्या जातीचा त्यांच्या देवारा करून टाकला त्या लाभार्थी टोळीचा. नाही तर इतके माया दाखवत होते, मराठा समाज इतके प्रेम करायचा, इतके माया करायचा ह्या समाजावरती, त्यांच्या वंजारी समाजावरती आणि ते पण मराठा समाजावरती. यांच्यामुळे झाली ना दुरी तयार. यामधल्या लाभार्थी टोळीमुळे याला हान, त्याला मार, त्याला कुठे हो, याच्याकडून पैसे वसूल कर, त्याच्याकडून कर, झाला देवारा सगळं. यांच्यामुळे ती माया कमी झाली ना मराठ्यांची त्यांच्यावरची. यांनी तेच घडून आणलं इथून मग. ते उडी तर तेच केलं उडी गुदरीत. पण ते शाने झाले तर अशी माहिती कळती बरं का, मला माहित नाही. म्हणजे आता उडीगुद्रीपासूनचे मराठवाड्यातले सगळेच असं माहिती मी ऐकलं नाही. पण तरी मी याच्या स्टेटमेंटला कोणत्याही दखल घेत नाही आणि कधी घेतली नाही, घेणाऱ्यांनी मी मोजितो नाही. पण 2 दिवसापूर्वी असं बोलले की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषण करावं, मी स्वतः तुम्हाला साथ देतो, मी स्वतः येऊन बसतो. मी म्हटलं खंबीर आहे शेतकऱ्यासाठी सगळ्यासाठी. म्हणजे इकडे कर मराठ्याला आरक्षणाला विरोध आणि तिकडे येऊन बस माझ्याजवळ. याचे दुकानदार असलं नसतं. माणसाने लढाव स्पष्ट मराठ्याला इकडे विरोध करायचा आणि माझ्या संग येऊन बसायचं. मी एवढा कच्चा शेतकऱ्यासाठी मी खंबीर आहे. तो तिकडेच बस परळीवाल्याचं ऐकून तो चलून दे. 3 दिवसांचा वेळ तुम्ही वाढवून परळीवाल्याचं ऐकून मराठ्याचं वाटोळ कर, ओबीसीत मराठ्याचं वाटोळ कर आणि धनगराचं वाटोळ कर, चलून दे तो त्याचं ऐकून. तुमच्या मागण्याबाबत तुम्ही अजून 3 दिवसांचा वेळ वाढवून घेतलाय काय एकंदरीत? नाही, मला वाटतं मंगळवारपासून पूर्ण कामाला ते मागण्याला चालना देणार. आणि तसे त्यांचे शब्द आहेत आणि ड्राफ्ट पण आहे आणि त्याच्या सूचना पण आता मंगळवारपासून निघणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याकडे येईल ना आता मंगळवारी आपल्याकडे ड्राफ्ट येणार. मी तुम्हाला सगळ्याला दाखवणार, ते इथंच दाखवतो. कारण आता लय ऊन लागल्यामुळे त्याच्यामुळे डॉक्टर म्हणते ते काय कोण झाले, यायला लय काय झाले कोणाला माहित, काय कोण झालं म्हणतात. त्यामुळे 1-2 दिवस आता आराम करावं लागणार. ते आलेला ड्राफ्ट मी दाखवतो ना, तुमच्या समोर होणार फाईट, तुमच्या समोर फाईट होणार. चलो, धन्यवाद. मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलन 30 मेच्या रात्री 1 नंतर मागे घेतलंय. तसंच सरकारशी आमची सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलंय. मनोज जरांगेंनी हीट स्ट्रोकचा त्रास झाल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका सुद्धा मांडली. राधाकृष्ण विखे पाटील ड्राफ्ट घेऊन आले होते, त्यावर दिवसभर चर्चा करण्यात आली, रात्रीही चर्चा करण्यात आली. आम्हाला सांगा आता काही गोष्टी करायच्या असतील तर, पण सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहेत. त्यामुळे त्या अभ्यासकांपुढे मसुदा ठेवलाय. समाजातले काही लोक होते त्यांनाही दाखवलं. त्यानंतर आम्ही दिलाय सूचना आणि आदेश काढायचे आहे तर हो म्हटलाय. सोमवारपासून सगळं काम सुरू होईल. त्यासाठी महिन्याभरापासून मुदत दिली आहे. समजा 1 महिन्याच्या मुदतीनंतर गोष्ट मनासारख्या झाल्या नाहीत तर आंदोलन करायला मी मोकळा आहे. परत चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला असतो तो शेवट, लक्षात घ्या. सारखं लढावं लागतं तेव्हा गोष्टी मार्गी लागतात. दरम्यान विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली होती. त्याबाबत प्रश्न विचारला असता विजय वडेट्टीवार यांना मनोज जरांगेंनी खडेबोल सुनावले. सरकार ते वडेट्टीवार डबल ढोलकी म्हणतंय, ते काय की ढोलकी आहे का? तुमची सत्ता होती तेव्हा कुठे गेला होता? ओबीसी किंवा मराठा यांचं कल्याण केलं का? ओबीसींना काय पाळणा बांधून दिला होता का? तेव्हा काहीही बोलायचं उगाच. तुम्ही काय धडक आहात का? ओबीसीला यांनी झोका बांधून दिला नाही, मराठ्यांना पाळणा बांधून दिला नाही. ओबीसी असो किंवा मराठे सगळ्यांनी मिळून सरकारविरोधात झुंजलंच पाहिजे. ते आपल्यातच वाट लावून देतात आणि आपण सुरू होतो. काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा काय झालं? तेव्हा काय मराठ्यांना फुटाणे वाटले का तुम्ही? काँग्रेसने तुझ्यासारख्या नेत्यांना भरणा केला. आता काय काँग्रेसने संपायचं का तुझ्यासारख्या नेत्यांमुळे, जो कायमचा मराठ्यांच्या विरोधात बोलतो? असा सवालही जरांगेंनी केलाय. काँग्रेस सरकारनेही मराठ्यांचा वाटोळ केलं आणि महायुतीनेही केलं असं विधान मनोज जरांगेंनी केलंय. मराठा ओबीसीतून समजून घेतलं पाहिजे की दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात उभं राहिलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाला मुख्यमंत्री असोत किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असोत धक्का लावणार नाही असं म्हणाले आहेत. आम्ही कुठे म्हणतो त्यांना धक्का लावा. सरकार आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण देत आहे, त्यांना धक्काही लावू नका आणि ढकलूनही देऊ नका. आमच्या नोंदी ते देत आहेत, आमच्या लेकरांचं कल्याण होणार आहे, त्यांचं कुठे काय बघ काढून घेत आहोत असंही जरांगे यांनी म्हटलंय. मला वाटलं होतं की बदल झाला पाहिजे, त्यामुळे परळीचा तोच म्हणाला होता की माझं ब्रेन मॅपिंग करा, माझा घातपात करण्यामागे कोण होतं याचा पुन्हा तपास झाला पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. धनंजय मुंडेची नार्को टेस्ट ही झालीच पाहिजे. संतोष देशमुख, महादेव मुंडे सगळे विषय एकदाच बाहेर येतील. माझ्यावर जो हल्ला झाला होता त्याचेही तपशील समोर आले पाहिजेच. तुझ्याकडे म्हणजेच धनंजय मुंडेकडे आता मी बघूनच घेईन
असंही जरांगे म्हणाले. प्रकरणाचा सीआयडी पासून एसआयटी पर्यंत परत तपास झाला पाहिजे. त्या आरोपीच्या संपर्कात कोण होतं, कोण प्रत्यक्ष बोलत होतं, कोण समोर जाऊन बोलत होतं याचा तपास झालाच पाहिजे. परळीचा नेता यात कसा नाही. रश्मी शुक्ला या महासंचालक होत्या, तेव्हा रश्मी शुक्ला अजितदादा फडणवीस हे नागपूरला बसले होते, त्यावेळी त्यांचं नाव बाहेर काढलं. मी आता तो विषय लावून धरणार आहे. त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची नार्को टेस्ट करायला लावणारच आहे. माझ्या प्रकरणात तो नेमका काय करणार होता, करणाऱ्यापेक्षा करून घेणारा महत्वाचा आहे. तो मागे राहतो आणि घोडे नाचवल्यासारखं नाचवतो, असंही जरांगे यांनी म्हटलंय. मराठा आरक्षण आंदोलनातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केलाय. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला होता आणि तो संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड होता, असं मनोज जरांगे यांनी सांगितले. जरांगे पाटील यांनी दावा केला की मुंडे यांनी आरोपीसोबत बैठका घेतल्या होत्या. बीड आणि जालना जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी हे स्वतः कानांनी ऐकलं आहे, असंही जरांगे म्हणाले आहेत. आता यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.